नमस्कार मित्रांनो, लाईक फॉलो सबस्क्राईब म्हणजे सांग ना आमच्या. लाईक बॉल फॉलो बोलून जोरात बोल, जोरात बोल. लाईक बॉल बोलून करा. आता मला येत नाही काय नमस्कार, जान्हवीच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कधीपासून मी ट्राय करत होती की लॉंग व्हिडिओ टाकायचा बट जमत नव्हतं. म्हणजे व्हिडिओ तर बनवले पण प्रॉपर कंटेंट नसल्यामुळे. पण आज मी बनवले आहेत, मी नाही म्हणजे आईने बनवलेले आहेत शेंगोळ्या, मम्मीने पण. तर रेसिपी वगैरे डिटेलमध्ये सांगितली आहे लवकर. आणि कधीपासून मी बोलत होती तिला की सुट्ट्यांमध्ये आली होती तर शेंगोळ्या बनव. तर तिने आत्ता बनवलेल्या आहेत. तर ह्या बनताय शेंगोळ्या. आई सांग बरं कशा बनवायच्या, जरा रेसिपी वगैरे काय सांग आम्हाला. सांग ना काय काय टाकायचं सांग ना सगळं. हळद टाकायची त्याच्या ना त्याच्या. शेंगुडी काढायची. तर बघा तुम्ही आता कशा बनताय ह्या रेसिपी वगैरे. घे ना चावून घे, टाक ना सगळं, तू काय टाक. ही मम्मी एक एक आणून टाकते असं. टाक ना पटापट. पाणी टाकायचं, हळद टाकायची, मीठ टाकायचं, मसाला टाकायचा आणि त्याची शेंगुडी बनवायची, त्याला टाकायचं. तर ती सांगते आता. हे बघा पाणी पण आणलंय. पाणी वगैरे सगळं टाकलंय आणि आता ती मळून घेतीये मस्तपैकी. तेल पण आणू का आई, नंतर आणू म्हणजे ते मळल्यानंतर का. तर तुम्ही लवकरात लवकर सांगा की तुम्ही लोकांनी शेंगोळ्या ऐकल्या आहेत का, शेंगोळ्याचा प्रकार. अशा प्रकारे हे पीठ आईने मळले. एवढंच पीठ का गाई, जादा नाही. तुला नाही आवडत का ग शेंगोळी. पप्पांना आवडती का नाही सांग. काय आवडतं सांग. सर्वात जास्त काय खायचे लहानपणी. गंमत सांग ना जरा पप्पांची गंमत सांग जरा. पोट दुखायचं, मग मी पोट चाळायचे. कोणाचं. पप्पाचं. बघितलं म्हणजे. तर ही बघा तर मम्मी मला मार देते बघा. आई तू कसं वाटते माझं रिझल्ट लागला तर. आणि मग काय आज स्पेशल काय. शेंगोळी लाव ना. आई म्हणतीये शेंगोळ्यांचं पीठ. आणि आज शेंगोळ्या खायला भेटणार. आता तेलाचा डब्बा पण आणलेला रे. थांबते हे रे. आई आता शेंगोळ्या पण पाडायला लागली आहे. आई दाखव बरं कशा पाडल्या. तर शेंगोळ्या पाडलेल्या आहेत. मस्त मजा आहे खायला. यम्मी. कोणी शेंगोळ्या खाल्ल्यात लवकर कमेंट करा. आणि हा प्रकार काय आहे तुम्हाला माहिती आहे का. बनवले का ग शेंगोळ्या. थांब मी तुम्हाला दाखवते शेंगोळ्या. तर ह्या शेंगोळ्या आहेत ज्या आईने बनवल्या आहेत. आणि इकडे बनत आहे हे कडे बरं का. तर अजून काय बघा, ह्या अशा शेंगोळ्या झालेल्या आहेत. आणि अजून बाकी आई. त्याचा बारीक मसाला करायचा ना आणि फोडणी द्यायची थोडी. आणि किती वेळ शिजवायचं पाण्यात. तर हा मसाला बनवतोय. हे अजून टमॅटो नाही ना. टमॅटो नाही गाईज. मसाला काय म्हणलंय का. तर शेंगोळ्या बनवून झालेल्या आहेत.
म्हणजे बनवून नाही असं म्हणून ठेवलंय. कुठे ठेवले आई शेंगुळ्या? तर हे बघा अशा शेंगुळ्या बनवल्या आहेत आईने आणि ह्याचा मसाला इकडे मम्मी बनवतीये आणि मी लडबडत. तर बघा हे असं आहे. अजून काय ग? थांब आपण आईलाच विचारू. आई जरा सांग. तर शेंगुळ्या बनवून झालेल्या आहेत म्हणजे मळून झाल्या आहेत फक्त. आणि हे बघा हे असं आईला आपण रेसिपी विचारू. तर पूर्व पण आली आता क्लासवरून आणि बोल तू सांग आता. पीठ मळलं, शेंगुळी बनवली, त्याच्यात हळद टाकली, मीठ टाकलं, तेल टाकलं आणि पुढं मसाला टाकला. आणि ते का म्हणजे आता त्याचा मसाला कसा बनवतोय सांग. त्याचा मसाला कांदा खोबरं वाटून त्याच्यामध्ये टाकायचं. अद्रक लसूण आणि ते शिजत टाकायचं. किती तास शिजवायचं? अर्धा तास शिजवायचं. तर तुम्ही पण बनवा. आणि तुम्हाला माहिती आहे का म्हणजे काय ग तू सारखी पळती इकडून तिकडून हां? तर तिला नाही आवडत बाबा. तर बनतोय मसाला आपण लुडबुड तर चालू ठेवतो. खूप टाईमपासून विचार चालू होता. ऐ काय चाललं रे तेल टाकायचं. मग ते कांदा खोबरं वाटले ना ते वाटायचं. कुठं वाटलंय दाखव ग जरा. ती बर हे इकडं असं खोल ना. तर हे असं वाटलंय आणि हे पाणी टाकतोय आणि इकडे आई बसली. तर गावाला पण इथे मजा तुम्ही चांगलं झालं नाही. काय झालं सांग जरा. इकडे बघ. अरे इकडे बघ ना. त्याला उकळी घ्यायची पाण्याला आणि मग त्या उकळीमध्ये ती शेंगुळी टाकायची, ती शिजून द्यायची आणि मग तिथून तो मसाला टाकायचा आणि त्यात थोडंसं तेल टाकायचं. हा तेल आणि लगेच खाऊन घ्यायचं. आता तू काय करणार, शेंगुळी टाकली ना तर मग तेल टाकायची बरोबर आणि मग शिजून घ्यायचं. मम्मी टायमाला तुला येते का ग? जरा टायमाला मिरची घाल. तुला घेऊ का त्याच्यात बंद कमी टाकायचं आमचे मास्टर शेफ आलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मम्मीने असं टाकलेलं आहे आणि आई पण आली आहे बसायला सांगायला, कारण मम्मीला नाही येत. काय मम्मी बघू तर काहीतरी अजून. गौरी राणी मम्माने कधी बनवलं नाहीये. मसाला टाकायचा. किती टाकायचे तसे टाकायचं. मम्मी थोडं अगं जेवढं कालवणाला टाकते तेवढंच. उकळू दे बा. ऐ आता उकळीमध्ये शिजून दे. मग मसाला टाकायचा. चल आता बाहेर बसायला आई. थोडंसं मीठ टाकायचं. काठी आणा तुमच्याकडे. हा काठी हा काय ना खारट नको ना. नको खरं अगं मग अशी टाकलेलं ना मीठ एवढं. ते चिकनमध्ये टाकलं तर टाक. खाऱ्या बनतील बर का. मसाला टाकू ना टाक मग त्याच्यात टाक त्या मसाला. चवीनुसार तुम्ही ही अशी मिरची पावडर आणि मीठ टाकू शकता. हळद जरा जास्त पडली का गाई. थांबा आपण त्याला पळी पळी हा असं आहे. यमी यमी दाखव जरा. खाऊन दाखव. खाऊन दाखव. मुलांमध्ये भांडण का झालं याचं कारण मी शोधून काढणार. हे बघा इकडे असं बनलेलं आहे. आई शेंगुळ्या बनवल्या आपण आज, म्हणजे आईने बनवल्या. तर कशा होत्या? चव चांगली लागली. लागली चव चांगली आणि खाल्लं. मला बोल ना, लाईक आणि फॉलो करा. हा लाईक आणि फॉलो करा बोल. हा आलो करतो. आई बोल आता. माझे जे व्ह्यूज आहेत लाईक फॉलो करा. आणि बघा आता आईने पण बोलले की लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब सगळं करून टाका. आणि पटापट आहे ना
शेंगोळ्या खाल्ल्या. आणि तुम्ही शेंगोळ्या खाल्ल्या आहेत की नाही लवकर लवकर कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि काय सांगू आता. अरे शेंगोळ्या कशा झाल्या ते पटकन सांगा हा कमेंटमध्ये. शेंगुळ्या चांगल्या झाल्या. कमेंट करा पटापट आता तुम्ही. आणि उद्या सकाळी आम्ही बनवणार आहेत वडी. 11 कसले वडे गाई? तर ते शेंगोळ्यांच्या पिठाचेच वडे बनवले जातात आणि सुकवले जातात आहे. आणि शेंगवाळ्यांच्या पिठाचे नाही. आई हा, तेच. हां तेच विचारते. ती पूर्वा बोलत होती की शेंगवाच्या पिठाचे शेंगवाच्या पिठाचे वडे नाही बनवत. ब्लॉग बोलते तर काय बोलायचं होतं? हां शेंगवाच्या पिठाचे वडे नाही बनत असं तिला वाटलं. पण त्याच पिठाचेच वडे बनतात आणि ते असे सुकवून ठेवले जातात जेणेकरून ते 5-6 महिने टिकतात का ग? किती महिने टिकतात? 5-6 महिने टिकतात. हां 5-6 महिने टिकतात. हे बघा शेंगवाच्या पिठामध्ये मस्तपैकी हळद मीठ मसाला टाकून मस्तपैकी मळून हे असे वडे पाडायचे आणि त्याच्या उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे असे तयार होतात. तर बघा तर ब्लॉग बनवा बघा. आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मी जान्हवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. शेंगोळ्या कशा झाल्या होत्या पटापट नेक्स्ट ब्लॉगमध्ये पर्यंत बाय.